मुंबई ते मांडवा जलवाहतुकी संदर्भातली पावसाळ्याच्या कालावधीमध्ये बंद असलेली मुंबई गेटवे ते मांडवा ही जलवाहतूक सेवा आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात विशेषतः अलिबाग मुरुडमध्ये जाणाऱ्या मुंबईकरांना याचा मोठा फायदा होणार आहे। शिवाय यामुळे रायगडमधील पर्यटनाला सुद्धा चालना मिळणार आहे। हवामानाचा अंदाज घेऊन मेरीटाईम बोर्डाने हा निर्णय घेतलाय। तर वातावरणाची स्थिती पाहूनच ही सेवा सुरू ठेवण्यात यावी अशाही सूचना मेरीटाईम बोर्डाने वाहतूकदार संस्थांना दिल्या आहेत। शिवपुतळा दुर्घटनेवरून आता महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे। घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आज सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन करणार आहे। तर सकाळी साधारणतः 10 वाजता हुतात्मा चौकातनं मोर्चाला सुद्धा सुरुवात होईल आणि तिथून हे सर्व नेते गेटवे ऑफ इंडियावरच्या छत्रपतींच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढतील। त्यानंतर पुतळ्याजवळ जोडे मारो आंदोलन करण्यात येईल। शिवाय शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे नेते देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचं कळत आहे। दरम्यान या आंदोलनाला पोलिसांनी अद्याप परवानगी दिली नाहीये, तरी सुद्धा आंदोलन करणारच या बाबीवर महाविकास आघाडीचे नेते ठाम असल्याचं कळत आहे। ते परमिशन देणारच नाही। हे दुपट्टी मी सांगितलं की नेहमी यांची भूमिका अशी राहिली आहे। महाराजांचा पुतळा असलेल्या गेटवे ऑफ इंडियापर्यंत आम्ही जाणार होतो। हे फार अंतर तर 2 किलोमीटरचं असेल आणि आम्ही सगळे नेते महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे तो मोर्चा शांतपणे आम्ही करणार होतो। महाराजांच्या पुतळ्याच्या पडल्याचा निषेध म्हणून जर आम्ही आंदोलन करत असू तर त्यालाही परवानगी नाकारत असाल तर तुमच्यासारखे नतभ्रष्ट या राज्यात देशात कोणी असूच शकत नाही। महाविकास आघाडी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचं आंदोलन करत आहे आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी थेट त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे, शिवप्रेमींची माफी मागितली आहे। त्यानंतर हे राजकारण करणं हा त्यांच्या मनाचा कोतेपणा आहे। हे निव्वळ शुद्ध राजकारण आहे।